नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। ती आहे IDFC फर्स्ट बँक यांच्यातर्फे वॅकन्सी निघालेली आहे। मित्रांनो, IDFC फर्स्ट बँकच्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ब्रांचेस आहेत मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या लोकेशन वाईज या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे। तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। तर या ठिकाणी सॅलरी किती दिली जाणार आहे, तर 20 ते 30 हजारापर्यंत या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। तर पोस्ट कोणती असणार आहे, तर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। खरंच खूप चांगली संधी आहे, चांगली पोस्ट आहे, सॅलरी सुद्धा या ठिकाणी चांगली दिली जाणार आहे। तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्याचबरोबर जॉब रोल काय असणार आहे आणि मुख्य म्हणजे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात आता स्क्रीनवर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता IDFC फर्स्ट बँक यांच्यातर्फे या वॅकन्सीज निघालेल्या आहेत। कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह लोन सेंटर या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये IDFC फर्स्ट बँकच्या बऱ्याच ब्रांचेस आहेत मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता फ्रेशर्स उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत। जर का तुमच्याकडे 2 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो। त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी या जागा निघालेल्या आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला जॉब रोल काय असणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कस्टमरच्या ज्या पण काही क्वेरीज आहेत, डाउट्स आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी त्यांचे सॉल्व्ह करायचे आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो। तर हेच काम असणार आहे, तुम्हाला जास्त करून कॉलिंगचं काम असणार आहे। तुम्हाला जे पण काही इनबाउंड कॉल्स येतील ते तुम्हाला अटेंड करायचे आहेत। तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं गरजेचं आहे। तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो। जे पण तुमचा कामाचा जॉब रोल असणार आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल, तुम्ही कुठल्याही शाखेतून जर तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात। फ्रेशर्स असाल तरीही चालेल, एक्सपिरियन्स असेल तरीही तुम्ही या ठिकाणी काम करू शकणार आहात। तर डिस्क्रिप्शन मध्ये मी जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती तुम्ही क्लिक केलात की तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज ओपन झालेला बघायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे मी तुम्हाला सांगतेय। या ठिकाणी ईमेल ॲड्रेस तुमचा मेन्शन करायचा आहे आणि गेट OTP मेन्शन करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस गेट OTP करता त्यावेळेस तुमच्या ईमेल आयडी वरती जो पण तुमचा जो चालू ईमेल आयडी आहे तोच टाकायचा आहे। त्याच्यावरती तुम्हाला एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी मेन्शन करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी माय इन्फॉर्मेशन मध्ये तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरताय ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। वर्क एक्सपिरियन्स या ठिकाणी जर असेल तर मेन्शन करा, नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही फ्रेशर्स लिहू शकता। अशा प्रकारे इझी पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। तुमचा रिझ्युमे पण तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती मी दिलेली आहे। तुम्हाला अजूनही काही डाउट्स असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा। तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।